आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गवडी वाजवी तो आई कृपा करी आज खाली जाते पूजा करायची आपल्याला साईडला जायची, याला फक्त टेका लावून द्या कुठून तरी, दुसरं काहीतरी लावा लागलं. कैसेट कैसेट
भारती माता की इसी काल में हरिया साल में कुरिया साल महापुरी तीन रस्ते बघा
सकल भक्त परिवार आई भगवती आपल्याला आशीर्वाद प्राप्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा सहित मंदिर कलशा कर्म शिखर स्थापना आवाज द्या तो आजवर काळवर माऊली तुमचा भक्त मूर्ती मूर्ती ग्रामस्थ जन भक्ती द्वारा प्राण प्रतिष्ठा कर्म करिष्य सुशांत मध्य सुवस्त्र भगवती जगन्माता राजराजेश्वरी समझने आप लोग दिवेला आगरबत्तीला भगवती समोर तुमच्याकडे
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम जयंती मंगला गाणे भरगाणे गमारणे दुर्गा शिवा शिवादात्री
पिशवीत आहे ब्राह्मणांना यज्ञामध्ये काय दान द्यायचं असतं. आता इथं घुटण्याचे 51 आणि आपले 100 असे 151 रुपये दान द्यायचे इथं की आमच्या हक्काची आम्ही तुम्हाला सोडणार नाही, घ्यावी लागेल, द्यावीच लागेल. बरोबर आपण म्हणायचं गावामध्ये डोंगरदऱ्या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या राहीबाई यांना पद्मश्री हा जो काही पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार आपल्या मंचावर यायचंय. त्याचप्रमाणे श्रीमती राहीबाई पोपेरे यांनी कृपया मंचावर यायचंय. ऍडव्होकेट राजाराम बेंडकोल साहेब आपणही मंचावर यायचंय. हरिभक्त परायण सौजू महाराज धोंगडे, हरिभक्त परायण यशवंत महाराज धोंगडे. त्याचप्रमाणे जोशी साहेब यांना विनंती, पण तोपर्यंत आहे तिथं त्यांचं मार्गदर्शन आम्हाला चालू आहे. दोघांनी तिथं स्थान बनवायचे. अजून कुणी असेल तर कृपया सुचवा. आमदार साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे आणि तदनंतर आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तोपर्यंत पुढे तुम्ही सुरू करायचं. चला 1 2 3 4 स्टार्ट. कुणी तपस्वी कुणी साधक, नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी कुणी साधक, शिल्पकार सारे कर. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. असणारे आमचे मार्गदर्शक आमच्या गुरुवर्य धोंगडे सर यांनाही विनंती आहे, कृपया त्यांनी स्टेजवर जाऊन बसायचे. तुमचं साहित्य घेऊन इथं बसायचंय. यांनी कृपया मंचावर यायचंय. तसेच भगवंत घाटकर यांनी कृपया वर मंचावर बसायचंय.
देवराम लांगी यांनी कृपया मंचावर बसायचं आहे. पुजारी महादू लांगी यांनी वरती मंचावर बसायचं आहे. आणि बांधकाम करणारे धुमासाहेब आपणही मंचावर बसायचं आहे. श्री भवानी माता मूर्ती पुनर्स्थापना, मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व सभामंडप लोकार्पण सोहळा या सोहळ्यानिमित्त शेनीत आणि परिसरातील जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या राहीबाई पोपेरे, प्रथमतः या सर्वांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या भागामध्ये शेनीसारख्या एका दुर्गम डोंगरदऱ्याच्या ठिकाणी असा एक कार्यक्रम होते आणि या कार्यक्रमाच्या निमित्त आपलं जे काही सांस्कृतिक कला आणि संस्कृती याचं या ठिकाणी एक चांगलं असं दर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी घडतंय. खरं तर पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये आपले हे जे काही दैवत आहे त्यांना एक वेगळा मान आहे आणि डोंगरदऱ्या कडी कपाऱ्याला असणारे हे आपले दैवत आत्ता आपण कुठंतरी म्हणजे ठराविक काही मंदिरं जसे महादेवाचं मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, परंतु बरीचशी दैवत आपली ही डोंगरदऱ्या किंवा कडी कपाऱ्याच्या ठिकाणी तेव्हा होती, आजही आहे. परंतु आज आपल्या सर्वांच्या शेनीत या गावच्या सर्वांच्या चांगल्या भावनेतून किंवा एकत्र येण्यानं सभामंडपही या ठिकाणी आपण उभा केलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा हा आज या ठिकाणी अतिशय आनंदमय अशा वातावरणात होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण खरं तर अगदी यात्राही मला वाटतं यात्रेचा उत्सव या ठिकाणी उद्या आहे, तर या निमित्तानेच आपण सर्वजण एकत्र येत असतो आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण असेल. जय नागोजी, जय बिरसा, जोरात जय तेलंगणा राणी. सर्वांनी काय केलंय, लापशी खूप वर्षांनी खाल्लेली आणि अशी पोट भरली आता सुस्ती आलेली आहे. बघा या ठिकाणी त्यांनी स्टेजवर यायचे आणि स्थानपन्न व्हायचे. सर्व गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत साहेब, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया.
त्याचप्रमाणे बुधा तळपडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांनी स्टेजवर जायचे आहे आणि स्थानापन्न व्हायचे. ते नव्याने स्थापन झालं आणि ते उभं केलं. आणि आपल्या रूढी परंपरेप्रमाणे आपण यात्रा साहेब आपण मार्च महिन्यातच घेतो, बरोबर. वेगवेगळ्या याच्यामध्ये चौडी अंतरी असेल किंवा आपण जनजागृती आदिवासी रूढी परंपरेप्रमाणे बघा, आपल्या यात्रेचं सीझन असतो. पहिली सांगीची होईल, पाडोशीची होईल, एकदऱ्याची होईल, पेडेवाडीची होईल की पिंपरकंड. मुली शिकल्या म्हणून त्याचं कारण असं नाही होतात तर त्यांनी मुलींनी घरी राहावं. कोणताही मुलगा असेल, कोणत्याही संस्कृतीमधला असेल, कोणत्याही जातीपातीमधला असेल, जर तुमच्या सजेच मुलगा असेल तर त्याच्याशी तुम्ही लग्न करा. कुठे संस्कृती ठेवली तुम्ही? त्यांनी करू नये म्हणून असं का बंधनं घालायचं? म्हणून आज या भवानी मातेच्या जनजागृती निमित्ताने मी ते या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या समोर सांगतो, ज्या मुली शिकणार असेल त्यांना बंधनं घालू नका आणि ज्या मुली शिकणार नसेल त्यांना मोबाईल देऊ नका. 12वी पर्यंत मुलांना मोबाईल प्रथम बंद करा. शिकवायची असेल करा, नसतील शिकवायचं काय हरकत नाही. ज्या रूढी परंपरा आपल्या बंद पडत चाललेल्या आहेत, ज्या आपल्याकडे ज्या चुकीच्या पद्धती चालू झालेल्या आहेत, दारू पिणं व्यसन करले पाहिजे. आणि कामधंद्यामध्ये तर आपले लोक अजिबात आता कामधंदा करत नाही. आणि असे जर कार्यक्रम असले तर अशा या कार्यक्रमामध्ये बघा, आज जर बघितलं तर तरुण पिढी अजिबात दिसत नाही. सर्व म्हातारे माणसं दिसतात. ती म्हणजे तरुण पिढी याच्यापासून मागे चाललेली आहे कुठेतरी. जे व्यसनाधीन होतात त्यांचं म्हणणं अतिशय बरोबर आहे की आपल्या व्यसनाधीन जे झालेले आहेत त्यांनी कमी केलं पाहिजे, म्हणजे व्यसनाधीन नाही झाले पाहिजे. कुठेतरी आपल्या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःचा उदरनिर्वाह केला पाहिजे, कामधंदा केला पाहिजे. आणि पूर्वीसारखी जी माणुसकी आहे ना, ती माणुसकी आता पूर्ण लयाच गेलेली आहे. खरोखरच एक ती अतिशय तळमळीने आणि एकदम प्रेमपूर्वक असं त्यांनी आपले वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर बघा, सर्व मान्यवरांना किंवा भाविक तसेच शाळकरी मुले आणि मंचकावरती उपस्थित असलेले वेगवेगळ्या पदाचे पदाधिकारी तसेच सर्व ज्येष्ठांना माझा नमस्कार. मी बाळू घोडे, आपलं कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी जागीरदारवाडी गाव येथून आलेलो आहे. तर इथे माझा संपर्क भारमल साहेब तसेच आपले जोशी साहेब अशा मान्यवरांशी खूप दिवसापासून आहे. तर मी माझ्या परिसरामध्ये जे काही काम करतो, जो वारसा आपल्या परिसरामध्ये राई मावशी यांनी गेल्या 20-25 वर्षापूर्वी सुरू केला, त्या 30-35, पण जेव्हा त्यांचं नाव लौकिक झालं त्याला आज 20-25 वर्ष झाली साधारणतः. म्हणजे जेव्हा त्यांना पद्मश्री वगैरे 2020-19च्या काळात भेटला आणि त्यांनी जे कार्य सुरू केलं होतं तेच कार्य मी माझ्या परिसरामध्ये, जसं कळसुबाईच्या पायथ्याशी जो आपला हा जो हरिश्चंद्रगड कळसुबाई हा जो डोंगराळ परिसर आहे आणि इथे जी पिकली जाणारी पारंपरिक वाहनं, आज ह्या गोष्टीची गरज लोकांना पुढे येऊन सांगण्याची अशी आहे का, तर आपण इतकं भांडवलशाहीच्या आहारी गेलो आहे की जेव्हा आपला पुढचा सीझन येतो शेतीचा तेव्हा आपण पहिलं बजेट करतो, जे आदल्या वर्षी पिकवतो त्यातला अर्ध विकतो आणि पुढच्या पिकाची तरतूद करतो, जसे की खतं असतील, बियाणं असतील. तर याचं जर आपण थोडं मागे जाऊन बघितलं तर आपले वडील आजोबा पंजोबा शेती करत होते. मग हे कधी बाजारात गेले होते बियाणं घ्यायला म्हणा किंवा खतं घ्यायला म्हणा, तर नव्हते गेले ते. अकोला तालुक्यात नाही, महाराष्ट्रात नाही, तर देशात नाही तर जगात जी जागतिक विज्ञान परिषद होती त्याच्यामध्ये सुद्धा हे तत्वज्ञान नेलंय. इतकं मोठं तत्वज्ञान आदिवासीकडे आहे, पण ते फक्त ओळखता येणं गरजेचं आहे. यानंतर तळपडे साहेब यांना विनंती करतो त्याप्रमाणे. राईबाई पोपेरे आणि सर्व उपस्थित मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही, परंतु आज आपण या ठिकाणी भवानी मातेच्या मंदिराचं बांधकाम केलं. नवीन मंदिर आपण त्याची म्हणजे प्राणप्रतिष्ठा पण केली, कलशारोहण केलं आणि तो कार्यक्रम संपला. आणि देवबाप्पा मला ते घाटातच भेटले, जोशी भाऊ आपले ठाणगावचे सुनील जोशी, आणि उपस्थिती देखील खूप चांगली आहे. आणि भवानी मातेचं मंदिर असल्यामुळे की काय, पण महिला वर्गाची उपस्थिती खूप चांगली आहे, त्याबद्दल खरं म्हणजे मी अभिनंदन करतो. पण थोडंसं काय झालंय, आपली संस्कृती जरा डायव्हर्ट व्हायला लागली. बिलकुल सेफ्टी मध्ये तो विषय काढला म्हणून मला थोडंसं स्वैर ते म्हणतो ना आपण, तसं जरा चालेल ना थोडंसं बोललं तर. काय झालं, पूर्वीपासून आपली मातृसत्ताक पद्धती आहे, बरोबर ना दिंदर साहेब, काकडे सर बरोबर आहे का? तर मातृसत्ताक पद्धती असून सुद्धा आजकाल आपली कदाचित थोडस
त्याचा तराजू झुकायला लागला का दुसऱ्या बाजूला असं वाटतंय. पण आजही आपण जर पाहिलं तर आदिवासी समाजात आणि बाकी समाजाचा माझा अभ्यास तेवढा नाहीये, परंतु माझी कोळी समाजामध्ये आपण जर पाहिलं तर कुटुंबाचा कणा ही आजही महिलाच आहे. करून पाटील बरोबर का? आणि बेटकुळे साहेबांनी खूप महत्वाच्या विषयाला हात घातलाय. आपण पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याची सेन्सस जर पाहिली, लोकसंख्येचं एक गुणोत्तर असतं महिला आणि पुरुषांचं, ते जर पाहिलं तर महिलांपेक्षा पुरुष कमी. मान्यवरांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होणार आहे. तर प्रतिमा पूजन करण्यासाठी मध्ये गाणं द्यायचे. या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होणार आहे. आदरणीय आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आपल्या तालुक्यात या ठिकाणी होत आहे. समतेचे शिल्पकार, ज्ञानाचा महासागर, सामाजिक न्यायाचे प्रवक्ते, त्यांनी शिक्षण, समता आणि बंधुता यांचा संदेश दिला, समाजाला नवसंजीवनी दिली असे महामानव राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचे पूजन या ठिकाणी होत आहे. अन्यायाविरुद्ध लढणारे, स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे आदिवासी वीर, त्यांच्या बलिदानाने स्वाभिमानाने लढाऊ वृत्तीचा आदर्श दिला असे आद्य क्रांतीवीर सह्याद्रीचा धन्यवाद क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्याही प्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा संगम, त्यांच्या विचाराने मानवतेचा, प्रेरणाचा आणि समतेचा मार्ग दाखवला असे महान संत ज्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून जिवंतपणे आनंदी या ठिकाणी समाधानी घेतली असे महान संत ज्ञानेश्वर यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. निसर्ग ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून मानवता हाच खरा धर्म आहे अशी संपूर्ण जगाला शिकवून देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या कोलवनातील ठाण्यावर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आणि तुम्हा आम्हा सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीयता, एकता आणि एकात्मता याने एक संघ बांधून ठेवणारे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या कार्याच्या, शौर्याला आणि पराक्रमाला तीव्र अभिवादन करूया आणि त्याच्या प्रतिमेस नतमस्तक होऊया. खरं तर आज आमच्या शनीत गावावर ज्या आईचा आशीर्वाद कायम राहिला, जिची सावली कायम राहिली, ती आई भवानी माता आणि या भवानी मातेच्या मूर्ती स्थापना आणि जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या निमित्तानं मंचावर उपस्थित तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब, त्याचप्रमाणे आजच्या बदलत्या युगात रासायनिक ऐवजी पारंपरिक अन्नाशिवाय जगाला पर्याय नाही, म्हणून आदिवासी शेती बीजांचं जतन करत
केवळ दिल्लीच नाही तर जगामध्ये आदिवासींची मान अभिमानानं आणि सन्मानानं उंचवणाऱ्या आमच्या बीजमाता पोपेरे राईबाई पोपेरे म्हणून, त्याचप्रमाणे तळपडे साहेब आदिवासी कुठेच कमी नाही म्हणून विधी क्षेत्रामध्ये संचालक पदापर्यंत महत्त्व मानणारे आणि आदिवासी चळवळीचे आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट राजाराम बुलकोई साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर, या गावचे प्रथम नागरिक सरपंच गोविंद करवंडे, पुलवळ्याच्या आम्हा सर्व शनितकरांना मार्गदर्शन करणारे आमचे शनितकर, माजी प्रकल्पाधिकारी चंद्रकांत भरमल साहेब, माजी कृषी संचालक विठ्ठल जोशी साहेब, ठोकर साहेब लांगी साहेब आणि नियुक्त शिक्षक ज्येष्ठ शिक्षक आमचे पुनाजी धोंडे सर आणि सर्व नोकरदार आणि क्षेत्रातील सर्व मान्यवर, आपलं सर्वांचं मी या भवानी आई जीर्णोद्धारा निमित्तानं सर्वांचं हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतो आणि यानंतर धोंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाची सूचना मांडावी. साहेब यांनी या सोहळ्याचं एक शोभा वाढवलेली आहे आणि आपला सभामंडप लोकार्पण सोहळा या ठिकाणी फीज कापून पार पडलेला आहे आणि यांनी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना धोंगडे सरांनी जो प्रस्ताव मांडला आजच्या काच्या नावाची निवड झालेली आहे तर त्याला मी समस्त गावकऱ्यांच्या वतीने अनुमोदन देतो. स्वागताला
गावचे ग्रामदैवत श्री भवानी आई हिची मूर्ती पुनर्स्थापना, मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व सभामंडप लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय डॉक्टर किरणजी लांबटे साहेब, विधानसभा सदस्य अकोले यांच्या शुभ हस्ते व उपस्थित नुकताच संपन्न झाला आहे. आज श्री भवानी आईच्या यात्रेच्या जागरणाचा दिवस असून या शुभदिनी 2 वर्षापासून मंदिराचे रखडलेले काम पूर्णत्वास जात असून या मंगलमय सोहळ्यात आपण सर्वजण मोठ्या आनंदाने सहभागी झालेले आहात. भवानी आईच्या मंदिर बांधकामासाठी शेणीत गावचे सर्व ग्रामस्थ तसेच नोकरीनिमित्त बाहेर असणारे सर्व कामगार मित्र एकत्र येऊन वर्गणी रूपाने निधी जमा केलेला आहे. तसेच लगतच्या जवळपास 10 ते 15 गावामध्ये जोगवा मागून विधी परंपरेनुसार कलशारोहणाचे काम पूर्ण केलेले आहे. या ठिकाणी आज आपण जो कार्यक्रम सोहळा पार पाडित आहोत तो परिसर म्हणजे भवानीदरा. आपल्या समोर उत्तर दिशेला जो कड्याचा परिसर दिसतो त्याच्यावर सुरुवातीस श्री भवानी आईचे वसतिस्थान होते व आज देखील त्या ठिकाणी देवीच्या वसतिस्थानाच्या पाऊल खुणा आहे. आईचे कड्याच्या उंच ठिकाणावर स्थानांतरण करून इथे खाली गेल्या 3 पिढ्यापासून या आईची म्हणजे इथे खाली आणण्याचे कारण म्हणजे आमच्या गावचे घाटकर कुटुंब, हे कुटुंब गेल्या 3 पिढ्यापासून या आईची त्यांच्या कुवतीनुसार सेवा करत आले. त्यावेळचे आताचे सध्याचे जे भगवंत घाटकर आहेत त्यांचे आजोबा बाळूरामा घाटकर हे भैरोबाचे पूजक होते. ज्या वेळेस शेणीत गावावरून ते पायी पायी हिरविराला भैरोबाच्या दर रविवारी देवाला आपण म्हणतो नांदतो किंवा पाणी घालतो त्यासाठी नियमित जायचे आणि त्याच रस्त्यानं ते हिरविराला जायचे. तर मध्ये हे भवानी मातेचं जे काही सुरुवातीचं मंदिर होतं ते मंदिर रस्त्यावरती लागायचं. ही व्यक्ती पूजक असल्या कारणाने त्यांना देवीने दृष्टांत दिला का मला किती दिवस या कड्यावर ठेवता, म्हणून ती म्हटली मला कुठेतरी तुम्ही जागा द्या आणि त्याप्रमाणे त्यांनी इथे खाली आणून आईचं वसतिस्थान निर्माण केलं. आता लांगी आणि घाटकर यांचा काय संबंध, तर सर मुद्दामून हा इतिहास थोडासा सांगावा लागतोय की लांगी आणि घाटकर हे सोयरे आहेत. सोयरे असल्या कारणाने देवीने ज्यावेळेस विचारलं मला जागा पाहिजे आणि घाटकर हे पूजक होते तर गावकऱ्यांना विचारलं का देवी आईचं आपल्याला इथे पुनर्निर्माण करायचंय, तिला खाली आणायचंय तर आपण जागा कोण देणार. तेव्हा इथे लांगी कुटुंबाने सुरुवातीला जागा दिली. हे फार छोटंसं छप्पर होतं. त्यानंतर साधारणतः 1985च्या दरम्यान आमचे गावचे जे काही 10-15 नोकरदार होते मोजके, त्या लोकांनी त्यावेळेस वर्गणी जमा केली आणि गावकऱ्यांनी श्रमदान केलं आणि जवळपास 4,000 रुपये खर्च करून इथे अगोदरचे सुरुवातीचे मंदिर बांधलं होतं. परंतु ते मंदिर देखील मोडकळीस आलं आणि आज इथे जे काही स्थानांतरण करून खाली आणले हे कुटुंब गेल्या 3 पिढ्यापासून यायची त्यांच्या कोटीनुसार सेवा करीत आले. त्यानंतर गावातील लांगी कुटुंब म्हणजे त्यांचे सोयरे असल्या कारणाने ही पूजा नंतर लांगी कुटुंबाकडे आली. आईची सेवा करीत आहे. आजही घाटकर घराण्यातील सध्याचे वारसदार श्री भगवंता घाटकर यांच्या प्रयत्नाने व भरीव अशा आर्थिक उदाहरणातून या ठिकाणी भवानी आईचे मंदिर उभे राहण्यास मदत झालेली आहे. पूर्वीपासून या मंदिराचे तोंड पूर्वाभिमुख असल्या कारणाने मंदिर जीर्णोद्धारानंतरही त्या स्थितीत मंदिर बांधकाम केलेले आहे. कारण हे जे आईचं रूप आहे आणि भैरोबा जे आहे हे 8 प्रतिकृती आहेत. हा खेडचा भैरोबा हा काशीवरून आला. त्यावेळेस काशीवरून त्याचं स्थलांतर खेडला झालं आणि खेड पासून 8 प्रकृती निघाल्या. मग ते आपल्या शिरपुंजाचं असेल, भंडारगडच्या डोंगराचं असेल किंवा आपला खाली म्हणजे असे जे आपले 8 भैरोबा आहेत हे त्यांच्या 8 प्रतिकृती आहेत.
सुरुवाती देवीच्या मूर्ती एका कौलारू छताखाली होत्या. साधारण 40-50 वर्षापूर्वी गावातील नोकरदार व गावकरी एकत्र आले व त्यांच्या सहभागातून केवळ 4,000 रुपये इतका खर्च करून येथे दगडी मंदिर बांधण्यात आले. गेल्या 4-5 वर्षापासून मंदिर मोडकळीस आल्याने ग्रामस्थांची मागणी होती की भवानी आईच्या मंदिराचे बांधकाम नव्याने करणे गरजेचे आहे. शेवटी म्हणतात की कोणतेही कार्य पूर्ण होण्यासाठी योग जुळून यावे लागतात. त्यानुसार गावचे सरपंच ग्रामस्थ यांनी त्यांचे स्तरावर माननीय आमदार साहेब यांच्याकडे मंदिर बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून विनंती केली. आमदार साहेबांनी देखील कोणताही विलंब न करता येथे सभामंडप बांधण्यासाठी रुपये 10 लाख इतका निधी उपलब्ध करून दिला. नंतर गावकरी व नोकरदार एकत्र येऊन वर्गणी रूपाने पैसा जमा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. या ठिकाणी फक्त सभामंडपाचेच काम झाले नाही तर वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते, जुन्या रस्त्याची दुरुस्ती, पिण्याच्या पाणी करता विहिरी अशी अनेक कामे माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांनी मंजूर करून व निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले. परंतु पुढे मंजूर कामांना पूर्ण निधी शासनाकडून प्राप्त न झाल्याने कामे अपूर्ण राहिली. या कामात जसे की मोठा देव ते बडकुंडीवाडी रस्ता, तळपेवाडी ते पावळवंडी रस्ता, तळपेवाडी ते गावठा मुख्य रस्ता जोडणारा रस्ता, तळपेवाडी ते जायनावाडी रस्ता, गावचा मुख्य रस्ता ते डोंगे वस्ती रस्ता, ढामशेवाडी ते या परिसरातील विविध वस्त्या सर्व ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी खाली फक्त बसून घ्यायचंय करून दिलेले आहे. शेनीत गाव हे एकूण 10 वस्त्यामध्ये विभागलेले असून वाड्या वस्त्यांना आजही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. म्हणजे सर इथे थोडीशी काहीतरी तांत्रिक मिस्टेक आहे मला वाटतं प्रशासन आणि गाव यांच्या स्तरावरती. म्हणून सर आपण याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लागेल. म्हणून रस्त्याची अपूर्ण कामे पूर्ण होणे व वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून मागणी सादर करण्यासाठी आम्हाला चालना भेटली. त्याबद्दल पुन्हा एकदा गावकऱ्यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. माझी भोळी अंबिका
गणपत लांगे यांनी 200 रुपये, भाऊराव लांगे यांनी 500 रुपये, रामदास धोंगडे पोलीस पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा. यानंतर धोंगडे यांनी 200 रुपये, त्रासे हे बरोबर 200 रुपये. धोंगडे महाराज यांच्याकडनं 200 रुपये. समोर समोर समोर. रमेश भागवत पोलीस पाटील यांच्याकडनं 200 रुपये. ओके 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 झालं चला. कार्य तुमचं जीवन हिताचे, विचार तुमचे महान, तुमच्यामुळे उजळतो आमच्या गावाचा मान. सहर्ष स्वागत करतो आम्ही मनापासून आज मान्य श्री डॉक्टर करंजी लहामटे आमदार साहेब. आपला सन्मान आपला सन्मान. अशा या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच. संस्कृतीची केली तुम्ही राखण, निसर्गाचे नाते जोडून दिला जीवनाला स्पंदन. पद्मश्री पुरस्कार झाला कार्याचा गौरव महान. राहीबाई ताई तुमचा आम्हाला. समाजातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व पोलीस पाटील रमेश भारमत हे त्यांचा सत्कार करता येईल. यानंतर ॲडव्होकेट राजाराम बेंडावर विराजमान झालेले ॲडव्होकेट मान्य श्री राजाराम बेंडकुळी यांचा सन्मान आमच्या गावचे पोलीस पाटील रामदास धोंगडे करत आहे. त्या गावातून आले हे यानंतर इकडे 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 परिचयाचे ॲडव्होकेट दत्तात्रय निगळे साहेब यांचा सत्कार भारमत साहेब करतील. डावला तळपे करतील. डावला तळपे आहे का? नाही. समोर बघा इथं इथं इथं. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते सत्कार होत आहे. या मंदिरासाठी पुढाकार घेणारे आणि हे मंदिर झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणून मी खरं तर त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा मंदिर बांधण्यात आलं. भरपूर अशी देणगी त्याच्या रूपाने आपल्या या मंदिराला मिळाली. यानंतर हरिभक्त परायण सोजू महाराज धोंगडे याचा सन्मान करण्यासाठी बाबा धोंगडे सर यांना परायण यशवंत महाराज धोंगडे समोर 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 यांचा सत्कार करण्यासाठी ठोकळ सर यांना विनंती करतो. सीताराम ठोकळ सर की त्याने यांचा चिंदू गव्हाले हे त्यांचा सत्कार करतील. त्यानंतर गावचे पोलीस पाटील त्यानंतर आमचे सर्वांचे मार्गदर्शक सम्राटच्या रुमटे पुढे लोक सर ज्यांनी ज्या शाळेने आपलीच नृत्य दाखवलं त्याचप्रमाणे समूह गायन दाखवलं तर त्या सरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. खेडेगावातल्या मुलींनी चांगल्या पदावर गेलं पाहिजे. फक्त डॉक्टर इंजिनियर हे डोळ्यासमोर न ठेवता त्यांना आपल्या सोबतच्या आपल्या नातलगांना मित्रमंडळींना सहकार्य करून पुढे जायचंय. तर या हेतूने मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये मंदिरं होतील आणि आपण सगळेजण एकत्र येऊ. त्या निमित्ताने आज खूप वर्षांनी आपण एकत्र आलो सगळे नोकरदार वर्ग, हे चांगली गोष्ट आहे. पण गावामध्ये जशी मंदिरं होतात तसं एखादं ग्रंथालय असावं. तिथे आपल्या खेडेगावातल्या मुलींना आपले पालक जाऊ देत नाहीत. तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी आजकालची परिस्थिती पाहता तर त्या मुलींना इथेच पुढचं शिक्षण घेता यावं किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी. एखादं ग्रंथालय असावं तिथे बसून त्यांना परीक्षेचा अभ्यास करता यावा. यासाठी जी काही मदत लागेल ती करायला मी आणि ठोकळ साहेब नेहमीच आम्ही मार्गदर्शन करत असतो. तयारही आहोत. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं असो किंवा त्या विषयासंदर्भात मार्गदर्शन असो, मी माझे मित्रमंडळ सहकारी
अंगणवाडी अधिकारी आम्ही येऊ वरचेवर आणि मार्गदर्शन करू, जेणेकरून मुलींना दुसरीकडे जायला नको, बाहेरगावी जायला नको, त्यांना सगळ्या प्रकारचं प्रोत्साहन इथेच मिळावं हे मला सांगायचं होतं. मी मगापासून म्हणत होते मला 5 मिनिटं बोलू द्या. बरेच माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळ इथे आहेत, त्यांनाही बोलायचं आहे. दुसरा विषय होता की आपल्या गावामध्ये 5 जून प्राधिकरणमध्ये सहसंचालक म्हणून काम करते. तर या अनुषंगाने मी कालपासून आमचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जून प्राधिकरणचे, जलजीवन मिशनचे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की यामध्ये जे आहे तर ते 5 कोटीच्या ज्या आतली कामं असतात ती कामं जिल्हा परिषदकडनं होतात. सर्वप्रथम आपल्या शेनीर गावामध्ये जी योजना सुरू केली, अहवाल आला तो मी वाचूनच दाखवते 2 ओळी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून 2007 मध्ये या गावाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी केलेली होती. सदर योजनेत धरणाच्या खाली एक विहीर घेऊन त्यातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्या क्षणी त्या गावांमध्ये 1 लाख लिटरची पाण्याची टाकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाठवून दिलेली आहे. सदर योजना ग्रामपंचायतला हस्तांतरित देखील केलेली होती. आज रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून केलेली ही योजना बंद आहे. त्यानंतर ग्रामपंचायत यांनी त्यांच्याकडून स्वतंत्र विहीर घेऊन त्या विहिरीवरून सद्यस्थितीत या गावाला पाणी पुरवठा होत आहे. जलजीवन मिशन मधून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून बाबळवंडी व उगलेवाडी या 2 गावांसाठी योजना कार्यान्वित होत आहे. सदर योजनेचे काम 95% पूर्ण झालेलं आहे. रिवाइज एस्टिमेट मध्ये शेणीत आणि 7 गावे यांचा समावेश केलेला आहे. रिवाइज एस्टिमेटला मंजुरी मिळाल्यानंतर शेणीत आणि 7 गावे योजनेच्या पाणी पुरवठ्याच्या कामाची सुरुवात होईल. अद्याप त्या कामाची कुठेही सुरुवात झालेली नाही, म्हणून जलजीवन मिशन कडून भविष्यात शेणीत आणि 7 गावे पाणी पुरवठा योजना रिवाइज एस्टिमेटच्या सद्यस्थितीत म्हणजे काल परवा घेतलेली माहिती आहे. यामध्ये पाणी पुरवठा विभागामध्ये जी मंजुरीसाठी जिल्हा परिषद याच्या संदर्भात जे काही बोलणं करायचंय किंवा पाठपुरावा करायचा आहे ते ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी करावा, जेणेकरून सगळ्यांचा सहभाग होऊन यामध्ये काहीतरी सकारात्मक गोष्ट होईल. आज या भवानीच्या मंदिराच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात आणि आम्ही आमच्या घराकडून पुन्हा जात असतो, परंतु देवीच्या कृपेने आज सगळ्यांशी बोलण्याची 2 मिनिटं संधी मिळाली. आपल्याला आपल्या गावाप्रती काय करायचं आहे काय नाही याची थोडी समज मिळाली आणि असं सत्कार्य घडण्यासाठी ही संधी वेळोवेळी मिळो अशी मी देवीकडे प्रार्थना करते आणि सगळ्यांना पुन्हा पुन्हा भेट अशी यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि माझे भगिनी सगळ्यांना मी नमस्कार करते. भवानी मातेला मी वंदन करते. आज मला खरोखर 2 ठिकाणी कार्यक्रम होते, पण एक भवानी मातेचा आणि आदिवासी भागातला म्हणले हो. मी सगळ्यांना नाहीच म्हणले, कालपासून मी नाही म्हणून या कार्यक्रमाला हजर झाले. तर हा एक कार्यक्रम म्हणजे मी म्हणते का माझा एक मामाच्या गावचा आणि एक माहेरे घरचा, कारण हे खूप आदिवासींचे आपले आदिवासी कार्यक्रम म्हणजे खूप माग आहेत आणि आताची कुठंतरी सुरू झाले. तर मला तर वाटतं आपल्या आदिवासींमध्ये देवदेवता असतील, हे कार्यक्रम जुने जे आहे संस्कार हे परत पुढे आले पाहिजे. जुनं जे आपला निसर्ग आहे हा पण पुढे आला पाहिजे, कारण आजच्या काळामध्ये जर म्हणलं तर आपण बदललोय, आपण सगळे बदललोय तर निसर्ग सुद्धा बदललाय ना. मग आपण सुद्धा निसर्गाला धरून चाललं पाहिजे, आपण या मातीला धरून चाललं पाहिजे. हे मातीची ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आता माझं म्हणलं तर माझं शिक्षण काहीच नाही. आता तळपडे साहेबांनी सांगितलं एक टाइम आमदार होते, त्या टायमाला तर कमी पोरं होते, पण आता काल कोल्हापूर, जुन्नर, सांगली, सातारा इथून मुलं येतात शिकायला. आणि माझं तर काही शिक्षण नाही, मी तर एकही दिवस शाळेत जाईल नाही, पण मी ह्या मातीचं शिक्षण घेतलं, मी निसर्गाचं शिक्षण घेतलं. निसर्गाचं शिक्षण आज समाजाला सांगते आणि खरोखर आपल्या आदिवासी महिला खूप माग आहेत. मला तर आज इथं खूप काही बोलायचं होतं, पण एवढा वेळ नाही. आश्रम शाळेमध्ये मी कोबाण्यावरून पायी 8 वाजता निघाले तर 10 वाजता आश्रम शाळेमध्ये येत होते आणि बचत गटांचा काही कार्यक्रम असला तर मी सगळ्यांच्या मागं बसत होते. सगळ्यांच्या मागं बसून पुढं बसायला लागले आणि पुढं बसून आता पेजो बसायला लागले. का तर हे माझं काम बसित आहे, मी नाही बसत, मी केलेलं काम आहे हे. आणि खरंच आपल्या आदिवासी महिलांनी जर प्रत्येकाने असे कामं केले तर आपलं प्रत्येक गावोगाव सुद्धा हे सुधारल्याशिवाय राहणार नाही. आता लोक भरपूर म्हणतात
पद्मश्री नारी शक्ती हे पुरस्कार माझे काहीच नाही आहेत आणि मी कधीही म्हणणार नाही का माझे हे पुरस्कार सगळे ह्या काळ्या मातीचे माझ्या 42 शेतकऱ्यांचे पुरस्कार आहे. कारण मी एक महाराष्ट्रातली पहिली लोक पैशाच्या बँका स्थापन करतात. मी एक बीज बँका स्थापन केली बाईप संस्थेच्या मदतीनं आणि मला साठे साहेबांनी खूप मोठा मदत केली आणि त्यांच्या मदतीनं आज जगासमोर काम केले. पण माझी शेतकरी बंधूंना कळकळीची एकच विनंती आहे, आपलं जे जुनं ते सोनं आहे हे परत पुढे आलं पाहिजे, हे आपण पिकवलं पाहिजे. अहो आपली नागली वरई नागली पहिले गरिबाचं खाणं होत आहे ना, गरीब लोक खात होते आणि आता सगळीकडे नागलीची मागणी झाली तरी नागली भेटून नाही राहिली. मग आपण शेतकरी का विष पिकितो, का कुठेतरी आजाराला बळी पडतो है ना. घराघरामध्ये कॅन्सर डायबिटीज बीपी शुगर हे कुठून आली, कोणी आणली, का आजार सुरू झाले हा विचार कोणीच केला नाही ना. हा विचार फक्त मी एक निसर्गामध्ये राहून माझ्या कुटुंबापुरता केला, माझ्या घरापुरता केला. मला एवढं मोठं होईल म्हणून हे स्वप्न नव्हतं, एवढं मोठं जगापसर जाईल हे माझं स्वप्न होतं. फक्त समाज सेवा आणि मला समाजाचं चांगलं काम करायचं होतं. म्हणून मला एक ह्या मातीनं साथ दिली. तर माझी एक शेतकऱ्याला कळकळीची विनंती, ही काळी माती तुमची आमची सगळ्यांची अन्न देती माता आहे, सगळ्यांची अन्न देते माता आहे. मग ही माती चांगली तर आज आपण चांगलं ना, आपण चांगलं असलं तर पुढची पिढी चांगली घडणार आहे. याच्यासाठी आपण ही माती वाचवली पाहिजे, आपण देशी गावरान बी वाचवलं पाहिजे, आपण निसर्ग वाचवलं पाहिजे. पण एक माझी कळकळीची विनंती आहे, डोंगर आपण प्रत्येक ठिकाणी झाडं लावतो, जंगल वाढीतो, निसर्ग वाढीतो आणि काही काडी लावून पेटून देतात ना हो, है ना. आपण मजा बघतो ना, पाहतो ना मजा, ही मजा नाही पाहिली पाहिजे. आपण सगळ्यांनी ती आग इजवायला गेलं पाहिजे आणि आग लावताना सुद्धा कोणी आग जंगलात न लावली पाहिजे. कितीतरी डोंगर जळतात, कितीतरी जीव जंतू वाघ सोडून सगळे जंतू त्या जंगलामध्ये मरतात. फक्त प्राण्यांनाच कोणीतरी मदत करावं. आणि जाता जाता मी सांगते, ही काळी माती आपली अन्न देती माते, ही वाचवा. ही आपण आजार जातो एखाद्या दवाखान्यात ऍडमिट होऊ, पण माती जर संपली तर हिला कुठला डॉक्टर कुठला वैद्य भेटणार नाही हे उत्तर मला अजून कोणीच दिलं नाही. आणि असेल कोणाकडं पटकन द्यावा. मग गरज कोणाचे ह्या मातीचे. एवढे बोलून माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तर तो मला माफ करा आणि चांगला असेल ते घराघरामध्ये घ्या. माझं काम लोक म्हणतात भरपूर मोठं झालंय, पण माझी कळकळीची विनंती, प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना तेव्हा माझ्या मनाने माझं काम मोठं होईल. तर हे काम एक बारीमध्ये घोडेबावनी सुरू केलंय, तर असं प्रत्येक गावोगाव सुरू झालं पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याला गावातलं बी गावातच भेटलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणाऱ्या सकाळपासून बीजमाता राईबाई पोकरे, ज्यांच्यामुळं आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्रात, देशात आणि देशाबाहेर गेलं, एकदा त्यांच्यासाठी टाळावं. काय झालं की जिथं पिकतं तिथं काय विकत नाही आणि आपल्याला राही मावशीचं महत्त्व कळत नाही. पण राही मावशीचं नाव आमच्या विधान भवनामधून बऱ्याच मंत्री बिंत्री आम्हाला सांगतायत का तिथं बी भेटते आणि मला वाटतं बऱ्याच जणांनी बी पण नेलं तुमच्याकडनं. असं नाव लौकिक आहे. हो हो हो. त्याचबरोबर आदरणीय ज्यांनी खरं तर एक आपल्या समाजात IPS अधिकारी म्हणून काम केलं आणि हौस आली राजकारणात यायची म्हणून राजीनामा दिला आणि राजकारणात आले. यश अपयश शेवटी लोकांच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही. तर ते आदरणीय मधुकररावजी ताळपडे साहेब, त्याचबरोबर बितागा गावाचं नाव मागाशी येत होतं. बितागा गाव असं आहे की इंग्रज काळामध्ये त्या गावाचा सरपंच शांत अध्यक्ष, आता आम्ही तुमचं ऐकलं ना, तुम्ही ऐकायचं आणि गावाच्या फायद्याच आहे. मी काय राजकारणाचं बोलत. बितागा गाव कसे पूर्ण माहिती आहे का, ते ज्या वेळेला आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला ते नकाशावरच नव्हतं ते गाव. बिताग्याला गेलात का कधी? गेला नसतील तर जा.
तर तिथं पहिला MD डॉक्टर आपल्या तालुक्यातला बिताग्याचा डॉक्टर पेडेकर, पहिला वकील राजारामजी बेंडकुळ आपल्या समाजातला त्या बिताग्याचा, त्याचबरोबर एक इंजिनियर MSCB क्षेत्रातला पेडेकर साहेब ते त्या बिताग्याचे डेप्युटी इंजिनियर. म्हणजे एवढी मोठी ज्या गावामध्ये शिक्षणाची सुविधा नाहीये, मला वाटतं चांगला रस्ता 2019च्या दरम्यान झाला चांगला रस्ता, नाही तर त्या गावात रस्ता सुद्धा नीट नव्हता, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. म्हणजे रोजगाराचं साधन म्हणजे खाली उतरायचं आणि दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं. तर असं गाव तिथं 3 अधिकारी तयार झाले. आता त्याच्या उलट आहे तुमचं शेनीतमध्ये. तुमच्या शेनीतमध्ये नोकरदारच नोकरदार आहे, हर घरात राजाभाऊ नोकरदार आहे, असं मोठं गाव आहे तुमचं. आणि मग आता मी पुढे सरकतो, बाकीचे ॲडव्होकेट दत्तात्रयजी निगडे आहेत, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान सरपंच गोविंदजी करवंदे, त्याचबरोबर हरिभक्त पारायण शशिकांत महाराज खोले, कदाचित त्यांची कीर्तनरूपी सेवा वगैरे होती की पाहुणे म्हणून आलीत मला माहीत नाही, पण ते पण आपल्या समाजात खूप चांगलं प्रबोधन करताय. डॉक्टर अशोकजी धिंदळे जे पशुधन अधिकारी म्हणून काम करतायत आणि आता प्रकल्प अधिकारी होण्याची बारमल साहेब त्याची इच्छा आहे. तर त्यांना म्हणलं तालुक्यात काम करताना विचार करा, नाहीतर त्रासच जास्त होतो आहे की नाही. म्हणजे त्यांची इच्छा तर मी त्यांना समजून सांगितलं, म्हटलं मला काय तुमचा विरोध नाही. बाळासाहेब घोडे, त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांतजी भारमल साहेब ज्यांनी खूप चांगली सेवा केली, म्हणजे ते का बदनाम झाले मला काही माहीत नाही, पण प्रकल्पाच्या काळामध्ये ज्या धडाकेबाज योजना राबवल्या त्यात भारमल साहेबांचं निश्चितपणानं नाव घेता येईल. त्याचबरोबर मंदिर जमिनीचे मालक ज्यांनी मोठ्या मनानं या मंदिरासाठी जमीन दिली आहे ते देवरामजी लांगे, आणि मंदिर परिसरातील ज्यांनी जमीन दिली ते तुकारामजी नामदेवजी आणि भिकाजी ठोकर, या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. कारण गुंठावर जमीन कुणी कुणाला द्यायला तयार होत नाही, पण यांनी जमीन दिली आहे. आणि नंतरच्या काळातही मी माझ्या भाषणात बोलणार आहे की इथं भिंत टाकून घ्या, त्यांची पण जमीन वाया जाणार, जे घरगळत आले ते उभं करा, म्हणजे जागा पण वाढून जाईल आणि चांगला मंदिर परिसर तयार होईल. अर्थात त्या परिसरामध्ये मी अजून एक सूचना तुम्हाला करणार आहे की ती विहीर आहे. काल परवा त्या पालघर तिकडे एक ॲक्सिडेंट झाला आणि दिंडोरीला रात्रीचं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपला आणि गाडी जात होती, ती गाडी एका विहिरीत गेली आणि तिथे 6-7 शाळेच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटना. मी जेव्हा आलो होतो तेव्हा सांगितलं होतं का तिथे एक तो वाशे बिशे बांधा कार्यक्रमाच्या वेळेला. आपल्याला जेव्हा घटना घडते एखादी दुर्घटना आणि मग जाग येते, तर कृपा करून एक काम बाजूला राहू द्या, पण तुम्ही पहा ते धोकादायक आहे असं मला वाटलं. तुम्हाला नसल वाटतं तर तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही धाडशी आहेत याचा अर्थ असेल. परत पुजारी महादू लांगी, दिनकर धोंगे, उपसरपंच चंदू लांगे, रामदास धोंगडे, रमेश भारमल, राजश्री ठोकळ मॅडम, मग राजाभाऊचं नाव का नाही दिलं ते राजू ठोकळ साहेब, त्याचबरोबर ढवळा तळपे, बाळासाहेब धोंगडे, पुनाजी धोंगडे, रामदास धोंगडे, जायबाई ठोकळ मॅडम ज्या जिल्हा परिषद सदस्य होते, मारुती लांगी, पांडुरंग सूर्यवंशी, भानुदास जमदाडे, विठ्ठल धोंगडे, जगनदादा बिडवे, यशवंत धोंगडे महाराज, हरवप सरजू महाराज धोंगडे, अरुण पवार सर, बाळू गोडे, कातडे सर, भगवंता घाटकर व त्यांचे कुटुंब, त्याचबरोबर भाऊराव धोंगडे, महेंद्र धोंगडे उर्फ माही, ही सगळी मंडळी इथं उपस्थित, स्टेजवरील आणि समोर बसणारी सगळे गावकरी, त्याचबरोबर आमच्या सर्वोदय आश्रमशाळेचे सगळे शिक्षकवृंद, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे शिक्षकवृंद, हायस्कूलचे शिक्षकवृंद आणि सर्वच ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी. सुंदर असं मंदिर या दऱ्यामध्ये उभं राहिलं. आणि विशेष करून जो रस्ता होता, मगाशी बऱ्याच विकास कामांचं उद्घाटन झालं, त्यात तो रस्ता झाला. इथं पावसाळ्यात येताना इकडे बरेच हाल असतील असं माझा अंदाज आहे. मगाशी मॅडम म्हटले की लग्न झाल्यानंतर मी एक साष्टांग दंडवत घातला इकडे येता आणि इथं करताना जपून संसार करावा लागणार आहे. राजाभाऊ काय म्हटलं बघा,
आता संसार तुमचा मुंबईमध्ये चाललाय त्यामुळे आनंदात चालू आहे. नाहीतर जीवन प्राधिकरणच्या डोक्यावर इथं हंडाच असतात. म्हणजे खरं तर मला कळत नाही, आम्ही त्या जलजीवनचा विषय आम्ही एवढा घसात आणून गुलाबराव पाटलांना सभागृहात सांगतो, परंतु तुमचे खालचे अधिकारी इतके भारी भारी उत्तरं देतात. आता पण गोल उत्तर दिलं आणि काय होतं की शेवटी आम्हालाही प्रश्न पडतो की तुमची जी टिटवी डॅमवरची योजना होती तिचं पाणीच गावात आलं नाही. विस्ताराचा तो विषय वेगळा आणि त्याच्यानंतर जो काही 2019ला जलजीवनचा सर्वे झाला की केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या अर्ध्या याच्यातून हा प्रकल्प पूर्ण होणार होता, तर बऱ्याच ठिकाणी त्या ग्रामसेवकांनी अपूर्ण त्याचं सर्वेक्षण केलं. त्याचा मूळ पाणी कुठं आहे, जलस्रोत तो नीट शोधला नाही आणि काहीतरी पाठवून द्यायचं म्हणून पाठवून दिलं. असा कुठंच ठरलं नव्हतं का 5 कोटीच्या आत सर्वे करा, पण जिल्हा परिषदेचा साळुंके त्याला ती योजना त्याच्याकडे ठेवायची होती. त्याच्या मागे त्याचा मतीचा अर्थ काय असेल ते समजून घ्या आणि मग ती 5 कोटीच्या आत त्याच्यावाला त्यांनी बऱ्याच योजना बनवल्या. सरपंच काही म्हटलं नाही, कारण सरपंचाला माहित होतं या होतंय का नाही त्याला वाटलं. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षदर्शी योजना सुरू झाल्या तर आता असं जाणवत आहे, तरी केंद्र सरकारनं जरी मधल्या काळामध्ये म्हटलं होतं की आम्ही निधी देणार नाही, मला वाटतं 14,000 कोटीची तरतूद आता जलजीवनसाठी परत एकदा केलेली आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये लागणार आहे आणि परत एकदा योजना. पण आता तरी आमचं म्हणणं आहे की अरे ज्या गावात जिल्हा परिषद सदस्य झाले त्या गावात पाण्याचा प्रश्न यायलाच नाही. किरण लांबटेच्या गावात जर पाण्याचा प्रश्न असेल ना तर किरण लांबटेंना आमदारकीचा गेलाय ते सगळं खाली. त्याच्या मागे त्याची भावना काय असणार आहे का समाजात तेढ निर्माण झाली पाहिजे, आंदोलन झाली पाहिजे, आमचं झालं पाहिजे. पण आपला तालुका पुरोगामी आहे, कुठंच काही तेढ निर्माण झाली नाही. 2-4 जणांनी सांगितलं की अरे तालुका गोळा पोलीस स्टेशनला या, आपल्याला आंदोलन कोणीच आलं नाही. कारण लोकांना माहित आहे यांनी मागच्या वेळेला पुतळ्याचं राजकारण करून समाजाला वेड्यात काढायचा प्रयत्न केला, पण समाज वेडा झाला नाही. समाजाला चांगलं काय वाईट काय, फक्त प्रश्न असा आहे की जे धोंड निघालंय म्हणजे बैल जो धोंड माजलं म्हणतात ना, त्याची येसल कुणी धरायची हा सगळ्यात प्रश्न राहतो आणि म्हणून त्याला कोणी विरोध जात नाही. पण भविष्याच्या काळात एक लक्षात घ्या, देव काय मानवी काल परवा कुठेतरी ऐकलं का देव कुणालाच कमी देत नाही, कुणालाच जास्त देत, सगळ्यांना सारखं देतं. पण घेण्याची पात्रता आपली पाहिजे. तुम्ही जर समजा इथं देवाच्या पाया पडले घरी गेले आणि बायकोला मारायला लागले तर देव बिलकुल प्रसन्न होणार, भवानी माता बिलकुल प्रसन्न. किंवा तुम्ही इथून उठले दारूच्या दुकानावर गेले आणि दारू पिल्याने फास्ट गाडी चालवायला लागले, पडले ते मेंदू आऊट झाल्याशिवाय राहणार नाही. तिथं तुम्ही देवाला दोष देण्याचं काही कारण नाही. काही जण आपल्याकडे एवढे विचित्र आहेत, ते लोक म्हणतात पोरग जर नाही दारू प्यायला म्हणते ते देवाचं आहे बाहेरचं आहे. अरे बाहेरचं कसलं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे हे अंधश्रद्धा काहीतरी पसरवून घेऊ नका. जी वस्तू खरं बोललं की राग येतो लोकांना, पण आला ती चांगली गोष्ट आहे. बरं ना, आमची राई मावशी बघा कशी ठेपात एकदम दिल्लीमध्ये गेली, राष्ट्रपतीच्या पुढे एकदम जोरात भाषण केलं आणि अकोले तालुक्याची छापच दिसली. म्हटलं ही अशी आमची माई माऊली आहे. त्यामुळं हा म्हणजे मला राई मावशी जेव्हा झाली तेव्हा राघोजीची बहीण रुक्मिणी होती, तिचीच मला आठवण झाली का म्हटलं हे बघा आमची रुक्मिणी कशी गेली ताटमानानं तिथे गेली, राष्ट्रपतीचं हे घेतलं आणि भाषण पण सुंदर केलं. म्हणजे राई मावशी म्हणते मी न शिकलेली आहे, पण बहिणाबाई सारखीच तर आहे, शिकायला लागत नाही. तर बहिणाबाईंनी खूप कविता केल्या. राई मावशी तुम्ही पण त्या मातीबद्दल सांगताय आणि खरोखर आहे ते. आमच्याकडं मी असं लोकांना मागाशी हे दोघं जण म्हणतात आम्ही शेती करायला लागले. खरं तर ज्या पोराला नोकरी लागत नाही ते यांच्याकडून शिका, यांनी नोकऱ्या सोडून शेत्या करायला लागले. आता तुम्ही पण शेतीत लक्ष घाला. आणि त्यातल्या त्यात मूळ मुद्दा सांगतो की दरवेळी आहे ना पावसाळा सुरू झाला रे झाला की त्या खतावरून एवढी भांडणं, युरिया कर, टंचाई. मागच्या वेळेला तर मीच सांगितलं होतं का थोडी टंचाई निर्माण करा, तर त्या हाताला सवय लागली की असं टाकल्याशिवाय जमतच नाही. आता नॅनो युरिया आलाय, तुम्हाला ड्रिपिंगद्वारे युरिया देता येतोय, त्या तुमच्या चतुसूत्रीद्वारे तुम्हाला ब्रिगेड हे आलंय. तर तुम्हाला हो अशा पुढच्या स्टेपला जा. नाही तर जमिनी बंजर झाल्या ना, आता त्या मी बऱ्याच ठिकाणी पाहतो तर त्यांच्या खार जमिनी तयार झाल्या, त्याच्यात क्षार तयार झाले आणि सगळ्या बंजर झाल्या. म्हणजे असं आपल्याकडे व्हायला नको. खरं तर आपल्या मातीमध्ये कसं आहे, परंतु पहिल्या काळात मी पाहायचो असं ते पाचोळा गोळा करायचे, नाहीतर ते रोप बिप भाजायचे. आता तसं नाही, आपण रोप तयार करतो आणि फुकून देतो, खत तयार करतो, उतं घालतो, उतं. हा बरोबर ना, किंवा आणि त्याच्यातही गेलो तर मग रुज घालतो, बरोबर ना. असं आहे. तर ह्या पाह्या जुनी लोक, मला वाटतं या बाबांचं वय कमी कमी 77-78च्या दरम्यान असतं.
त्यांच्या मागचे म्हणजे 80. तर ही 70-80 आपल्या वाट्याला 60 म्हणजे लय झालं. आपण म्हणतो आता म्हातारी झालो आपण, है ना राजे भाऊ? मग याच्यासाठी यांच्यासारखं चांगलं आयुष्य लाभायचं असेल तर आपण पण नागलीचा विषय निघाला. साहेब मगाशी म्हणे की ते वांद्रं बिंद्रं खात आहेत. तुम्हाला सांगतो ह्या चांगल्या रानामध्ये पण नागली पिकवता येते. आणि लोकांसाठी नका विकायलासाठी काय करायचं ते करा, पण स्वतःसाठी निदान नागली वरे पिकवली पाहिजे, चांगला भात पिकवला पाहिजे. नाहीतर नुसती मंदिरं बांधून काय करावं खरं म्हणजे बरोबर आहे ना. किंवा आता तुम्ही सांगा मंदिर सुंदर आहे आणि तुमची जर शाळा सुंदर नसली तर काहीच होणार. त्यामुळे शाळा पण सुंदर पाहिजे. खरं तर तुमची ते सरजी भांगळे सर बारीक शिगव्यावरून तुम्ही सगळेजण आले आणि एवढा सुंदर कार्यक्रम केला. त्या मुली नाही ऐकायला पण सरांसाठी तरी टाळा वाजवा. छान कार्यक्रम बसवला. तर त्याच्यात मला मी सांगतो, मी त्या घाटघरच्या मुलींनी एक गाणं म्हटलं होतं, मला ते खूप आवडलं आणि तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती तुझं जो 15 लाख लोकांनी पाहिलं तर फेसबुकला, जंगलाला आग लावायची नाही. जंगल आपली मालकी आहे रे, जंगलाला आपण आग लावायची नाही. आणि मग त्यांनी सांगितलं होतं की आपण आदिवासी कसे मालक आहे त्या जंगलाची आणि मग त्याचं संरक्षण करा. आणि तुम्ही आग लावल्यानंतर कशी हरणं लेकरं जंगलातले प्राणी कसे पळत सुटतात असं त्याच्यात त्यांनी वर्णन केलं रांगी साहेब. मला वाटतं त्या लेकरांना जर हे कळालं तर आपल्याला कळालं पाहिजे. राई मावशीने थोडक्यात सांगितलं मगाशी. पण तुम्हाला एक सांगतो की नाही हे बसलेले श्रोते एकदम पक्के झालेत माझे, ते अशा ऐकतात म्हणून मी त्यांना सांगतोय की गेल्या वर्षी आमच्याकडे जंगलाला आग लागली आणि आमचा फॉरेस्ट अधिकारी विझवायला गेला तो 70% भाजला. किती? 70% भाजला. त्यानंतर आपले जे सत्कार आहेत ते सत्कार होणार आहेत. 2-3 माणसांचे तेवढे सत्कार आणखी आणि सोमबिन्नर. परंतु पुन्हाही आपण ती कला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमचे दत्तूबाबा धोंगडे, विष्णू लांगी, काळूदादा शिंदे, नामदेव धिंदळे आणि